नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या ऑनलाईन शिक्षण या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचे स्वागत. मी श्रीमती आल्मेडा निलिमा, मालाड मनपा माध्यमिक शाळा मालाड पश्चिम येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर मुलांनो, आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 2 वास्तव संख्याला सुरुवात करणार आहोत. त्यातील परिमेय संख्यांचे गुणधर्म हा घटक आपण आज पाहणार आहोत. तसेच त्यावर आधारित सराव संच 2.1 मधील उदाहरणांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या घटकाकडे वळण्याआधी आपण मागील इयत्तेत तसेच या आधीच्या प्रकरणामध्ये ज्या निरनिराळ्या संख्या संचांचा अभ्यास केलेला आहे त्यांची थोडक्यात उजळणी करूया. चला तर मग पाहूया, जरा आठवूया. ह्या ठिकाणी संच n बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच हा, त्यातील घटक आहेत 1, 2, 3, 4 डॅश डॅश डॅश, अनंत संच आहे हा. ह्या संचाला आपण मोज संख्यांचा संच असं सुद्धा म्हणतो, कारण ह्याचे जे घटक आहेत त्यांचा उपयोग आपण व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी करतो. दुसरा संच आहे संच W, पूर्ण संख्यांचा संच. त्यातील घटक 0, 1, 2, 3, 4 डॅश डॅश डॅश. तिसरा संच आहे संच I, पूर्णांक संख्यांचा संच. त्यातील घटक डॅश डॅश डॅश, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. मुलांना चौथा संच आहे परिमेय संख्यांचा संच, संच Q. त्यातील घटक पाहूया आपण. समजा हा जो संच आहे तो गुणधर्म पद्धतीनं लिहू गेलो तर तो अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. हा अशा सर्व P छेद Q चा संच आहे की ज्या ठिकाणी P आणि Q बिलॉंग्स टू I, म्हणजे या P आणि Q ज्या संख्या आहेत त्या पूर्णांक संख्यांचा घटक आहेत, त्या पूर्णांक संख्या असतात. आणि दुसरी महत्वाची अट अशी आहे की Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? Q हा या ठिकाणी छेद आहे आणि नेहमी परिमेय संख्यांमध्ये छेद हा 0 नसावा. उदाहरण पाहूया. संच A बरोबर -3 -1/2 0 2/5 3. या ठिकाणी आपण ह्यांचे घटक पाहिले तर ह्यामध्ये अपूर्णांकांचा समावेश आहे. धन आणि ऋण अपूर्णांक आणि शून्याचा समावेश ह्या घटकांमध्ये होतो परिमेय संख्यांच्या संचामध्ये. नंतरचा संच आहे संच R, वास्तव संख्यांचा संच. ह्या संख्यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. तर मुलांनो, ह्या सगळ्या ज्या वेगवेगळे संख्या संच आहेत त्यांच्या घटकाकडे जरा तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हा जो नैसर्गिक संख्या आहेत ह्या त्या संचाचे सारे घटक आपल्याला पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये दिसतात, म्हणजेच W मध्ये दिसतात. नंतर संच W चे सारे घटक आपल्याला संच I मध्ये दिसतात.
पुन्हा संच आय चे सर्व घटक संच क्यू मध्ये येतात आणि संच क्यू सारे घटक संच आर मध्ये येतात. म्हणजेच आपण अशा प्रकारे लिहू शकतो की एन उपसंच डब्ल्यू, डब्ल्यू उपसंच आय, आय उपसंच क्यू आणि क्यू उपसंच आर. म्हणजे ह्या सर्व संख्यांच्या संचांच्या संदर्भात हा जो वास्तव संख्यांचा संच आर आहे तो काय आहे? विश्वसंच आहे. आता आपण पाहूया वास्तव संख्या म्हणजे काय. थोडक्यात पाहूया. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ह्या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला वास्तव संख्या संच असे म्हणतात. आणि की तो कॅपिटल आर या अक्षराने दाखवतात. पण थोडक्यात कसं म्हणता येईल की सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्याचा संच तयार. आता आपण परिमेय संख्या बघूया उदाहरण परत एकदा. 1/2, 3/4, ऋण 2/3, 7/1 किंवा आपण 7 असे लिहितो, वजा 6 ह्या साऱ्या परिमेय संख्या आहेत. आणि अपरिमेय संख्यांची उदाहरणं पाहूया. वर्गमुळात 2, ऋण वर्गमुळात 3 म्हणजे साऱ्या धन आणि ऋण करणीस्थ संख्या, वजा 1, नंतर येतं नंतर आहे 2.135 डॉट डॉट डॉट. आता ह्या संख्या प्रकाराचा आपण पुढील घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. 1 किंवा 1.532 डॉट डॉट डॉट. मुलांनो, ह्या संख्यांना आपण अखंड अनावर्ती संख्या असं म्हणतो. आता हा जो प्रकार आहे संख्यांचा अपरिमेय संख्या, आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पुढील घटकामध्ये आपण त्याचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. तर आपण आता आपला जो आजचा घटक आहे परिमेय संख्या त्याकडे जाऊया. बघा, ह्या ठिकाणी परिमेय संख्या आणि त्यांचे काही गुणधर्म आपण पाहूया. पहिला आहे परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा कसा ओळखायचा. ह्या ठिकाणी P/Q आणि R/S या परिमेय संख्या असून Q मोठा शून्यापेक्षा आणि S मोठा शून्यापेक्षा. शब्दात सांगायचं झालं तर छेद Q आणि छेद S हे शून्य नसावेत. तर पहिला नियम आहे, जर P गुणिले S बरोबर Q गुणिले R. या ठिकाणी मुलांनो बघा, P गुणिले S काय आहे? हा पहिला तिरकस गुणाकार आहे. P गुणिले S हा पहिला तिरकस गुणाकार आहे. त्याला आपण प्रथम गुणाकार असंही म्हणतो. आणि Q गुणिले R हा दुसरा तिरकस गुणाकार, त्याला द्वितीय गुणाकार असंही म्हणतो. असं असेल, समजा दोन्ही गुणाकार सारखे असतील तर दिलेले दोन्ही ज्या अपरिमेय संख्या आहेत किंवा अपूर्णांक आहेत ते समान असतात. बघा, तर P/Q बरोबर R/S. आपण उदाहरणात बघूया. एक उदाहरण घेऊन बघूया. बघा, इथे ह्या ठिकाणी 2/3 आणि 7/9 हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत आणि ह्यामधील लहान मोठेपणा ठरवा असं म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी प्रथम गुणाकार बघूया. 2 गुणिले 9, 2 गुणिले 9 ह्यांचा गुणाकार येतो 18, 9 दुनी 18. आणि ठिकाणी द्वितीय गुणाकार जो आहे तो 6 गुणिले 3 म्हणजे साहित्रिक 18.
आता या ठिकाणी पहा, दोन्ही गुणाकार सारखे आलेले आहेत. म्हणजेच काय, तर प्रथम गुणाकार बरोबर द्वितीय गुणाकार, म्हणून पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या. प्रथम गुणाकार मोठा तर प्रथम संख्या, गुणाकार आणि द्वितीय गुणाकार सारखे तर पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या. म्हणून उत्तरात आपण लिहितो 2/3 बरोबर 6/9. त्यातला दुसरा क्रमसंबंध आपण बघूया. जर P गुणिले S मोठा Q गुणिले R तर P/Q मोठा R/S. आता शब्दात बघू गेलो तर, जर प्रथम गुणाकार मोठा असेल तर प्रथम अपूर्णांक देखील मोठा असतो. उदाहरण पाहूया. 5/2 आणि 4/3 हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत आणि ह्याच्यातील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. तर चला, प्रथम गुणाकार आहे 5 गुणिले 3, 5×3 = 15. दुसरा गुणाकार किंवा द्वितीय गुणाकार आहे 4 गुणिले 2, 4×2 = 8. आता 15 आणि 8 मध्ये पाहिलं तर 15 ही संख्या मोठी आहे 8 पेक्षा. इथे लिहिलं आपण. म्हणजेच काय, तर प्रथम गुणाकार आहे म्हणून प्रथम अपूर्णांक मोठा. म्हणजेच काय, 5/2 4/3 पेक्षा. या ठिकाणी तिसरा क्रमसंबंध आपण अभ्यासूया. नियम बघूया. जर P गुणिले S लहान Q गुणिले R पेक्षा तर P/Q लहान R/S पेक्षा. दुसऱ्या शब्दात, जर प्रथम गुणाकार लहान असेल तर प्रथम अपूर्णांक देखील. उदाहरण पाहूया. 3/6 आणि 4/7 हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याच्यामधील लहान मोठेपणा ठरवा म्हटले. तर नेहमीप्रमाणे प्रथम गुणाकार 3 गुणिले 7, 3 7 21. द्वितीय गुणाकार 6 गुणिले 4, 6 24. या ठिकाणी 21 ही संख्या लहान आहे 24 पेक्षा, लिहून घेतलं. आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे, प्रथम गुणाकार लहान आहे म्हणून पहिला अपूर्णांक किंवा प्रथम अपूर्णांक लहान. म्हणजेच 3/6 लहान 4/7 पेक्षा. तर मुलांनो, आता आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म, काही गुणधर्म अभ्यासणार आहोत. ह्यामध्ये A, B, C ह्या परिमेय संख्या दिलेल्या असतील तर पहिला गुणधर्म आहे क्रमनिरपेक्षता. म्हणजे काय, या ठिकाणी क्रम महत्वाचा नसतो, संख्यांचा क्रम महत्वाचा नसतो. बघूया हा क्रमनिरपेक्षतेचा गुणधर्म बेरजेसाठी कसा लागू पडतो. A अधिक B बरोबर B अधिक A. शब्दामध्ये पाहू गेलो तर पहिल्या संख्येत दुसरी संख्या मिळवली असता येणारं उत्तर हे दुसऱ्या संख्येत पहिली संख्या मिळवली असता येणारं उत्तरा बरोबरच असते किंवा त्याच्या एवढंच असतं. उदाहरण बघूया. 2 आणि 3 ह्या संख्या आहेत. 2 अधिक 3 घेतले, त्यांची बेरीज केली तर 5 येते आणि 3 अधिक 2 केले, त्यांची बेरीज केली तरी सुद्धा उत्तर 5च येतं. आता हा जो क्रमनिरपेक्षतेचा गुणधर्म आहे तो गुणाकाराच्या संदर्भात बघूया. ह्या ठिकाणी A गुणिले B म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर B गुणिले A दुसरी संख्या गुणिले पहिली संख्या. जरी संख्यांचा क्रम बदलून तुम्ही गुणाकार केला तरी उत्तर तेच येतं.
बघा उदाहरण घेऊया. 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि 3 गुणिले 2 म्हणजे सुद्धा 3 दुनी 6च येतात. आता दुसरा गुणधर्म आहे साहचर्य गुणधर्म, संख्यांचा साहचर्य गुणधर्म. बघूया ह्या ठिकाणी बेरजेच्या बाबतीत तो गुणधर्म कसा लागू पडतो. ह्या ठिकाणी ए बी सी ह्या 3 संख्या आहेत. पहिल्यांदा कंसात ए अधिक बी कंस पूर्ण अधिक सी बरोबर ए अधिक कंसात बी अधिक सी. म्हणजे शब्दात बघा, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या आणि त्यांच्या बेरजेमध्ये तिसरी संख्या मिळवली तर येणारं उत्तर हे आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज केली आणि त्या उत्तरात पहिली संख्या मिळवली तर जे येणारं उत्तर आहे ही दोन्ही येणारी उत्तरं समान असणार आहेत. बघूया संख्या उदाहरण घेऊन बघूया. 2, 3 आणि 4 ह्या 3 संख्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी पहिल्या 2 संख्या 2 अधिक 3 5 झाले आणि मग ह्या बेरजेमध्ये तिसरी संख्या अधिक 4 केली तर उत्तर येतं 9. आता इथे थोडंसं दुसरी आणि तिसऱ्या संख्येची बेरीज पहिल्यांदा केली आपण. 4 अधिक 3 7 आणि येणाऱ्या बेरजेत पहिली संख्या मिळवली. 4 अधिक 3 7 अधिक 2 9 आले. बघा मुलांनो ह्या ठिकाणी दोन्ही उत्तरं सारखी आहेत. ह्या गुणधर्माला म्हणतो आपण बेरजेचा साहचर्य गुणधर्म. तर हा गुणधर्म आपण गुणाकाराच्या संदर्भात बघूया. कंसात ए गुणिले बी कंस पूर्ण गुणिले सी बरोबर ए गुणिले कंसात बी गुणिले सी. म्हणजेच काय, पुन्हा तेच की पहिली आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार आधी करून येणाऱ्या उत्तराला तिसऱ्या संख्येनं गुणलं की जे उत्तर येतं ते, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार पहिला करून मग येणाऱ्या गुणाकाराला पहिल्या संख्येनं गुणलं तर त्याच्यामुळे येणारा जो गुणाकार आहे, दोन्ही गुणाकार किंवा दोन्ही उत्तरं या ठिकाणी सारखी येतात. उदाहरण बघूया. 2 गुणिले 3 ह्यांचा गुणाकार पहिला केला आपण. 3 दुनी 6 आणि येणारा जो गुणाकार आहे 6 त्याला 4 ने गुणलं तर 6 चोक 24 उत्तर आलं. आता ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा 3 आणि 4चा गुणाकार केला. 4 त्रिक 12 आणि मग त्या गुणाकाराला पहिल्या संख्येनं 2 ने गुणलं. 12 दुनी 24. बघा मुलांनो दोन्ही उत्तरं सारखी आलेली आहेत. त्याला आपण म्हणतो गुणाकाराचा गुणधर्म. हा अविकारक शब्द आपण भाषेमध्ये शिकलेलो आहोत. काही अविकारी शब्द भाषेमध्ये असतात म्हणजे ह्या काही फरक पडत नाही किंवा काही परिणाम होत नाही. बघूया आता हा गणिताच्या बाबतीत कसा लागू होतो. अविकारक गुणधर्म बेरजेसाठी पाहतोय आपण. ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए बरोबर ए. ह्या ठिकाणी बघा दिलेल्या संख्येत 0 मिळवला तर उत्तर तीच संख्या आली. त्या संख्येवर काही परिणाम झाला नाही, विकार काही झाला नाही. या ठिकाणी ही जी 0 संख्या आहे तिला आपण बेरीज अविकारी घटक असंही म्हणतो. उदाहरण बघूया. 2 अधिक 0 बरोबर 0 अधिक 2 बरोबर 2. आता हा अविकारक गुणधर्म गुणाकाराच्या बाबतीत आपण बघूया. ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए बरोबर ए. म्हणजेच ह्या ठिकाणी दिलेल्या परिमेय संख्येला 1 ने गुणलं तरी उत्तर ती संख्याच येते, म्हणजे तिच्यावर काही परिणाम झाला नाही. म्हणून ह्या ठिकाणी 1 ही जी संख्या आहे तिला आपण गुणाकार अविकारी घटक असं म्हणतो.
उदाहरणार्थ 2 गुणिले 1 बे एके बे, 1 गुणिले 2 बे एके बे बरोबर 2 उत्तर. आता चौथा गुणधर्म आहे व्यस्त गुणधर्म. बेरजेच्या बाबतीत बघूया. ए अधिक ऋण ए बरोबर 0. बघा मुलांनो, ह्या ठिकाणी दिलेली संख्या आणि तिची बेरीज व्यस्त संख्या किंवा त्याला आपण विरुद्ध संख्या असंही म्हणतो. या दोघांची बेरीज नेहमी 0 येते. उदाहरण बघूया. 2 अधिक ऋण 2 या दोन विरुद्ध संख्यांची बेरीज किती येणार आहे? 2 अधिक वजा वजा 2 वजा 2 0. आता व्यस्त गुणधर्म गुणाकारासाठी बघूया. ए गुणिले 1/a बरोबर 1. अर्थातच a इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? छेद 0 नसावा. आता ह्या ठिकाणी बघा, दिलेली संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या ह्यांचा गुणाकार नेहमी 1 येतो. उदाहरण 2 गुणिले 1/2. बघा या ठिकाणी बे एके बे बे एके बे आणि आपलं उत्तर येणार आहे 1. आता मुलांनो, ह्या ठिकाणी आपण मागील इयत्तेमध्ये परिमेय संख्येचा जो अतिशय महत्वाचा गुणधर्म शिकलेलो आहोत तो जरा पाहणार आहोत. बघा, जरा आठवूया. कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. बघा, या ठिकाणी खंडित आणि अखंड आवर्ती या दोन संकल्पना आपण उदाहरणाद्वारे पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. बघा, इथे खंडित रूपाची मी काही उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरण आहे ह्या ठिकाणी 2/5. हा अविभाज्य अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकामध्ये करताना काय करतो? तर 2/5 करतो. आणि हा भागाकार किती आलेला आहे? किती येतो? 0.4. आता ठिकाणी काय होतं मुलांनो? भागाकार करताना शेवटी बाकी 0 उरते. काय? भागाकाराची क्रिया त्या ठिकाणी संपते किंवा खंडित होते. त्या दशांश अपूर्णांकाचं खंडित रूप असं म्हणतो. दुसऱ्या उदाहरणावरून अजून समजून घेऊया. आहे ऋण 7/64. ह्या ठिकाणी 7ला समजा 64 तुम्ही भागलत तर तुमचं उत्तर येणार आहे ऋण 0.109375. जरी आपला भागाकार लांब लचक आलेला आहे उत्तर, तरी देखील शेवटी बाकी 0 राहिल्यामुळे हा जो भागाकार आहे ह्या ठिकाणी खंडित झालेला आहे किंवा संपलेला आहे, पूर्ण झालेला आहे भागाकाराची क्रिया. त्यामुळे हे काय झालं? दशांश अपूर्णांकाचं खंडित रूप झालं. तिसरं उदाहरण बघा. 101/8 किंवा 101/8 ह्यांचा जरी भागाकार केला तरी आपल्याला उत्तर काय येतं? 12.625. आणि ह्या ठिकाणी सुद्धा तेच, बाकी 0 राहते शेवटी आणि भागाकाराची क्रिया खंडित होते. म्हणून ह्याला आपण म्हणतो दशांश अपूर्णांकाचं खंडित रूप. ही सगळी खंडित रूपाची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आता आपण जरा अखंड आवर्ती रूप काय असतं ते जाणून घेऊया. इथे पहिलं उदाहरण बघा. 17/36. ह्यांचा भागाकार बघा मुलांनो किती येतोय? 0.47
2 2 2 डॉट डॉट म्हणजे काय, असे शेवटपर्यंत अनंत ह्यापर्यंत हे 2 2 चालूच राहणार आहेत. म्हणजे काय, त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपणार नाही. कारण काय, तर बाकी शून्य येत नाही. शेवटी 2 भागाकार पुन्हा पुन्हा रिपीट दिसतोय, त्याची पुनरावृत्ती झालेली दिसते. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, अखंड आणि आवर्ती. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं, रिपीट होणं. आणि अखंड म्हणजे भागाकाराची क्रिया तिथे खंड पडत नाही, तिच्यात संपत नाही. आता हा दशांश अपूर्णांक आपण असाही लिहितो, 0.47 आवर्ती 2. आवर्ती 2 का, तर 2 पुन्हा पुन्हा येतात, ते 2ची पुनरावृत्ती होते, येते 2 या अंकाची पुनरावृत्ती होते, म्हणून डॉट 2 लिहितो आणि त्याला वाचताना आपण वाचतो आवर्ती 2. ह्या ठिकाणी दुसरं उदाहरण पाहूया, 33/26. ह्यांचा भागाकार बघा मुलांनो, 1.692307 692307 डॉट डॉट डॉट. म्हणजे ह्या ठिकाणी एकापेक्षा अनेक अंकांची पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसतीये. म्हणून ह्या ठिकाणी पण बघा, डॉट डॉट म्हणजे ह्या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली नाही आणि सतत एखाद्या अंक समूहाची इथे पुनरावृत्ती होताना दिसते. म्हणून ह्याला आपण अखंड आवर्ती रूप असं म्हणतो. दशांश अपूर्णांकाचं अखंड आवर्ती रूप असं म्हणतो. आणि आपण लिहिताना तो असाही लिहितो, 1 किंवा 1.692307 वरती बार. त्याला आपण, ही जी आडवी रेषा देतो त्याला आपण बार म्हणतो. किंवा वाचताना आपण असंही वाचू शकतो, 1.692307 आवर्ती. आता तिसरं उदाहरण पाहूया, 56/37. याचा भागाकार आलेला आहे 1.513 513 513 डॉट डॉट डॉट. म्हणजे ह्याच संख्या पुढे येत राहणार आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली दिसत नाही, म्हणून त्याला आपण अखंड म्हणतो. आणि आवर्ती का, तर इथे 513 या अंकांची, 5 1 3 या अंकांची पुनरावृत्ती होताना दिसते, म्हणून हे अखंडी आवर्ती दशांश रूपाचं उदाहरण आहे. तिसरी लिहितो, 1.513 बार किंवा 1. आवर्ती 513. आता ह्या ठिकाणी परिमेय संख्यांचा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आपण पाहणार आहोत. परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. आणि 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. चला उदाहरणावरून ह्या नियमाचा अर्थ आपण समजून घेऊया. उदाहरण 1 आहे 13/5. ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, दिलेल्या परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. या ठिकाणी छेद आहे 5. आता ही 5 ही मूळ संख्या असल्यामुळे त्याचे अवयव 1 गुणिले 5 एके 5 असेच येणार आहेत. त्यामध्ये 5 ही मूळ संख्या आहे. आता ह्या संख्येच्या छेदामध्ये 5 हा मूळ अवयव आहे.
त्यामुळे वरील नियमानुसार काय येणार आहे, त्या परिमेय संख्येचं दशांश रूप जे आहे ते खंडित आहे. ते दशांश रूप जे आहे ते खंडित स्वरूपाचे येणार आहे. ओके. आता ह्या ठिकाणी बघा, म्हणून 13/5 दशांश रूप खंडित आहे. ह्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भागाकार करून सुद्धा, म्हणजे जसं परिमेय संख्येचं दशांश पूर्णांकात रूपांतर करताना आपण अंशाला छेदाने भागतो, प्रत्यक्ष भागतो आणि मग त्याचं जे रूप आहे ते भागाकार जो आहे तो खंडित आहे की अखंडित आहे हे आपण समजून घेतो. तसंही करू शकता ह्या ठिकाणी. पण कधी कधी काय होतं मुलांनो, असे प्रश्न आपल्याला परीक्षेला योग्य पर्याय निवडासाठी दिलेले असतात. तेव्हा आपल्याला पटकन उत्तर काढायला देखील हा नियम आपण लक्षात ठेवला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा स्पर्धा परीक्षांसाठी देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तिथे आपल्याला वेळ महत्त्वाचा असतो. मग पटकन आपल्याला उत्तर लिहिता यावं ह्यासाठी हे नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. आता दुसरं उदाहरण बघूया ह्या ठिकाणी. 2/11. त्यांनी काय सांगितलेले आहे, छेदाचे अवयव तपासा, मूळ अवयव तपासा. या ठिकाणी छेदात आहे 11. आता 11 ही मूळ संख्या असल्यामुळे तिचे अवयव येणार आहेत 11 गुणिले 1. त्याच्यात 11 ही मूळ संख्या, मूळ अवयव. आता हे जर 11 ही संख्या आहे ती आपल्या नियमानुसार 2 आणि 5 ह्यांच्या व्यतिरिक्त आहे. आणि समजा 2 आणि 5 ह्यांच्या व्यतिरिक्त तिसरा मूळ अवयव असला तर त्या परिमेय संख्येचं दशांश रूप कसं असतं, अखंड आणि आवर्ती असतं. ह्या ठिकाणी आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. पहिला प्रश्न आहे, पहिलं संख्या दिलेली आहे त्यांनी 11/6. नियम काय म्हणतोय, छेदाचे मूळ अवयव तपासा. मग छेद बरोबर 6 आणि त्याचे मूळ अवयव येणार आहेत 3 गुणिले 2. आता ह्या मूळ अवयवांकडे आपण लक्ष दिलं तर हा जो 3 मूळ अवयव आहे तो 2 आणि 5 ह्यांच्या व्यतिरिक्त आहे. त्यामुळे ह्या 11/6चे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. दुसरं उदाहरण पाहूया. 29/16. पुन्हा तेच, छेदाचे मूळ अवयव तपासा. छेदात आहे 16, छेद बरोबर 16. त्याचे मूळ अवयव काय येणार आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता ह्या संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव असल्यामुळे नियमानुसार 29/16चे दशांश रूप खंडित आहे. आता ह्यानंतर दुसरी एक महत्वाचा नियम म्हणा आपण लक्षात ठेवणार आहोत. दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे आहेत, त्याप्रमाणे त्या संख्येला 10ने, 100ने किंवा 1000 यापैकी योग्य संख्या उदाहरणार्थ बघा, 2 पॉइंट आवर्ती 3 या संख्येत उदाहरणार्थ 2.3 आवर्ती
या संख्येत 3 हा एकच अच्छा ओके येतोय ना आवाज सर? आय एम सॉरी सर. सर येतोय, दिसतंय. अर्थ 2 पूर्णांक आवर्ती 3 या संख्येत 3 हा एकच अंक आवर्ती आहे. म्हणून 2 पॉइंट आवर्ती 3 ही संख्या p/q रूपात लिहिताना तिला 10 ने गुणावे. एक अंक असल्यामुळे 10 ने गुणायचं. पुढे दुसरं उदाहरण पाहूया. 1 पूर्णांक आवर्ती 24 या संख्येत 2 आणि 4 हे 2 अंक आवर्ती आहेत. म्हणून 1 पूर्णांक आवर्ती 24 ला 100 ने गुणावे. उदाहरण 3 1 पूर्णांक 500 आवर्ती 513 या संख्येत 5, 1 आणि 3 हे 3 अंक आवर्ती आहेत. म्हणून 1 पूर्णांक आवर्ती 513 ला 1000 ने गुणावे. आपण लक्षात ठेवूया थोडक्यात मुलांनो. इथे समजा 1 अंक आवर्ती असला तर त्या संख्येला 10 ने गुणायचं. 2 अंक आवर्ती असले तर 100 ने गुणायचं. 3 अंक आवर्ती असले तर 1000 ने गुणायचं. चला तर आपण उदाहरण पाहूया. प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे येईल. खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. आता ह्या ठिकाणी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे 0 पूर्णांक आवर्ती 6. आता ह्या ठिकाणी ही संख्या आपण अशी देखील लिहितो 0.666 डॉट डॉट डॉट. तर ही अखंड आवर्ती संख्या आहे. ह्या ठिकाणी बघा पहिली संख्या जी दिलेली पहिली पायरी ह्या ठिकाणी आहे, जी दिलेली संख्या असते ती x मानायची. मग त्याप्रमाणे समजा x बरोबर 0.666 डॉट डॉट म्हणजेच आपली दिलेली संख्या. या समीकरणाला आपण एक नाव देऊ. आता नियम काय म्हणतो, समजा एका अंकाची पुनरावृत्ती होत असेल, परत परत एकच अंक येत असेल तर त्याला 10 ने गुणायचं. म्हणून समीकरण 1 ला आपण दोन्ही बाजूला 10 ने गुणतोय. 10 गुणिले x 10x. आणि ह्या ठिकाणी बघा मुलांनो, जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाला 10 ने गुणतो तेव्हा ते दशांश चिन्ह एक स्थळ उजवीकडे सरकतं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 6.66 डॉट डॉट डॉट. या ठिकाणी ह्या समीकरणाला आपण 2 नाव दिलेलं आहे, कारण सुद्धा लिहिलेलं आहे दोन्ही बाजूस 10 ने गुणून. आता तिसरी पायरी मुलांनो, हे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. म्हणजे काय, उजवीकडे काय येणार आहे 10x वजा x आणि डावीकडे 6.66 डॉट 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 वजा 0.666 डॉट डॉट. आता ह्या ठिकाणी ही जी वजाबाकी आहे, ही वजाबाकी तुम्ही आडव्या पद्धतीनं न करता, समजा तुम्ही ती उभ्या पद्धतीनं वजाबाकी केली, एकाखाली एक अंक लिहून दशांश चिन्ह एकाखाली एक येईल अशा प्रकारे समजा ती मांडून घेतल्या संख्या आणि त्यांची वजाबाकी केली तर ह्या ठिकाणी तुमची म्हणजे वजाबाकी चुकण्याचे हे चान्सेस कमी असतात. म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर काढता येईल. ह्या ठिकाणी बघा इथे वजाबाकी आलेली आहे 6.00 म्हणजेच 6. म्हणून आपले नंतरची पायरी काय आली 9x बरोबर 6. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हे गुणिले 9 पलीकडे नेऊन आपण भागिले होणार आहेत. पक्षांतर केल्यानंतर त्याचं भागिले होणार आहे. म्हणून आपली x ची किंमत आली
x बरोबर 6/9 म्हणजे 0 आवर्ती 6 या संख्येचं p/q रूप काय आलं? 6/9. ओके. बघा पुढची माझी स्लाइड आहे. सराव संच 2.1 ह्यामधलं उदाहरण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. दिलेली परिमेय संख्या p/q रूपात लिहा. ह्या ठिकाणी संख्या आहे 3.17 ... म्हणजेच काय 3 आवर्ती 17. ह्या ठिकाणी नियमाप्रमाणे दिलेली संख्या x मानली, त्याला आपण एक अंक दिला, एक नाव दिलं. नंतर ह्या ठिकाणी 17 या 2 अंकांची पुनरावृत्ती होते. 1 आणि 7 या 2 अंकांची पुनरावृत्ती होतीये किंवा परत परत येतात ते, म्हणून त्याला 100ने गुणलं. आता 100ने गुणल्यानंतर काय येते? 100x बरोबर, या ठिकाणी मी आता मगाशीच नियम सांगितला की जेव्हा दिलेल्या दशांश पूर्णांकाला आपण 100ने गुणतो तेव्हा काय होतं? ते दशांश चिन्ह 2 स्थळं उजवीकडे सरकतं. म्हणून ह्या ठिकाणी बघा 317.17 आलेले आहेत आणि ह्याला आपण 2 नाव दिलेलं आहे. तिथे कारण सुद्धा लिहिलेलं आहे की समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणून. आता तिसरी पायरी असते समीकरण 2 वजा 1 घ्यायचं. मग ते आपण 100x वजा x बरोबर 317.17 वजा 3.17. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या जी वजाबाकी आहे आडव्या पद्धतीनं आपण केलेली आहे इथे, आणि उत्तर त्यामुळे बरोबर येतं आपलं. किती आलं? 99x बरोबर 314 उत्तर आलेलं आहे. म्हणून x बरोबर काय येणार आहे? 314 आणि हे 99 इथे भागलं. म्हणजे आपलं त्याचं p/q रूप काय आलेलं आहे? दिलेल्या पूर्णांकाचं, दशांश पूर्णांकाचं 314/19. ह्या ठिकाणी सराव संच 2.1 मधलं एक शेवटचं उदाहरण आपण इथे घेतोय. दिलेली परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आपल्याला हे परिचयाचं आहे. या ठिकाणी बघा 127/200 दिलेले आहेत. मग 127ला आपण 200ने भागलं तर बघा भागाकार, हा भागाकार आपल्याला माहिती आहे. हा भागाकार येतोय 0.635. मग आता दिलेला अपूर्णांक हा व्यवहारी अपूर्णांक होता आणि त्याचं उत्तर आपण काढलेलं आहे दशांश पूर्णांकामधलं. आता ह्या आपल्या आजच्या घटकातील वगळलेला, ह्या वर्षासाठी वगळलेला भाग आपण थोडा लक्षात घेऊया. सराव संच 2.1 मधलं प्रश्न पहिल्यातलं 4-5वं उदाहरण, प्रश्न दुसऱ्यातलं 4-5वं उदाहरण आणि प्रश्न तिसऱ्यातलं 4-5वं उदाहरण, हा भाग ह्या वर्षासाठी आपल्याला वगळलेला आहे. म्हणजे ह्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत. आता सर्वात शेवटचा परंतु महत्वाचा भाग आहे मूल्यमापन. या ठिकाणी आपण आज शिकलेल्या घटकावर आधारित सराव संच 2.1 मधील राहिलेली उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेली आहेत. ती तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. या ठिकाणी मुलांनो, आपला आजचा घटक परिमेय संख्यांचे गुणधर्म हा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजलेला आहे अशी आशा करते आणि आपले आभार मानते. आपण आपल्या ह्या BMC एडू 9वी मराठी आणि 10वी मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओजना लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ते व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.